नमस्कार. स्कॉलरशिप लाईव्ह अपडेट्समध्ये मी किरण क्षीरसागर सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. फळ्यावरती मी काही उदाहरण लिहिलेली आहेत. अल्फाबेटिकल ऑर्डर, ज्याला मराठीमध्ये वर्णानुक्रम लावणे असं म्हटलं जातं. आता हा प्रश्न प्रकार अगदी स्कॉलरशिप 4वी 7वीला असल्यापासून काय होतं, या पद्धतीवरती एक प्रश्न हमखास काय होत होता, येत होता. याही वर्षी आपल्याला काय या पद्धतीवरती या घटकावरती एक प्रश्न येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता हा प्रश्न 4थीला पण येऊ शकतो आणि 5वी इयत्तेसाठी सुद्धा येऊ शकतो. मग याच्यामध्ये काही जर आपण थोडेसे नियम जर पाळले किंवा यातले जर संदिग्धता जर तपासून पाहिली किंवा घेतली तर आपल्याला हे जे जाणारे 2 गुण आहेत ते काय होणार आहेत, आपल्या खिशात राहतील, म्हणजे ते आपल्याला मिळणार आहेत. लक्षात घ्या, अशा पद्धतीच्या प्रश्नांसाठी कोणत्याही प्रकारचं आपल्याला काय पाठांतर वगैरे करावं लागत नाही. एक मायनर छोट्या छोट्या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर या पद्धतीचे प्रश्न काय करू शकतो, आपण अचूकपणे सोडवू शकतो आणि त्याचे मार्क आपण मिळवू शकतो. आता परीक्षेमध्ये आपणास बघा की उदाहरण देत असताना बघा, आता एक उदाहरण 1 नंबर सुद्धा इथं लिहिले, 2 इथं, 3 आणि 4. परीक्षेमध्ये आपल्याला देत असताना उदाहरण हे आडवं दिलं जातं. लक्षात घ्या, बॅट असेल, कॅट असेल, मॅट असेल आणि फॅट असेल, आडवं उदाहरण आपल्याला काय केलं जातं, दिलं जातं. आपण काय करायचं, हे सोडवत असताना उभ्या पद्धतीने काय करायचं, जशा पद्धतीने मी लिहिलेलं आहे तशा पद्धतीने तुम्ही काय करा, ते मांडून घ्या, ते मांडून घ्यायचं. मग असं का करायचं तर आपल्याला हे बघा की लेटर्सचा ज्यावेळी आपण विचार करणार आहे वर्णानुक्रम लावताना त्यावेळी ते आपल्याला सोपं जातं. लक्षात. मग बघूया आपण पहिलं उदाहरण नाही का, कशा पद्धतीने आपल्याला काय करता येईल, सोडवता येईल. मग बघा, बॅट आहे, कॅट आहे, मॅट आहे आणि फॅट आहे. वर्णानुक्रम लावत असताना इयत्ता 4थीच्या मुलांसाठी सगळ्यात सोपं किंवा 5वीच्या मुलांसाठी काय करायचं, वर्णानुक्रम लावायचा. म्हणजे एबीसीडी मध्ये हा शब्द किंवा या शब्दाचं जे पहिलं अक्षर आहे नाही का, ते कुठलं अक्षर कुठल्या नंबरला किंवा सगळ्यात आधी कोण येते, त्याच्यानंतर कोण येते आणि त्याच्यानंतर म्हणजे शेवट कोण येते हे शोधणं, याचाच अर्थ काय करणं, वर्णानुक्रम लावण्याचा होतो. मग आता बघा, इथं 4 शब्द दिलेले आहेत. इथं काय करायचं, इथं या 4 शब्दापैकी जो पहिला जे लेटर आहे, जे वर्ण आहे, त्याचा विचार करायचा. इथं बी आहे, इथं सी आहे, इथं एम आहे आणि इथं एफ आहे. मी याच्यामध्ये सगळ्यात आधी कोणतं येतं एबीसीडी मध्ये लेटर, तर सगळ्यात आधी बघा बॅट येतो. 1 नंबर याला द्यायचा. सगळ्यात आधी बी येतो आहे का नाही, सी एम एफच्या आधी, म्हणून काय केलं, बॅट हा शब्द 1 नंबरला आपण लिहिला. त्याच्यानंतर सी येतं, मग हा 2 नंबरला लिहिला. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम. आता या 2 शब्दामध्ये आता याचा विषय संपला. एम येतं आधी, काही एफ येतं बघा, ए बी सी डी ई एफ एफ येतो. मग 3 नंबरला काय होईल, हा शब्द येईल आणि आपसुकच राहिलेला शब्द काय होणार आहे, 4 नंबरला येणार आहे. अशा पद्धतीने काय होणार, या शब्दाची अल्फाबेटिकल ऑर्डर तिथं तयार होतील. ते आपल्याला अशा पद्धतीने निवडायची. पुढे जाऊयात. पुढे बघा, दुसरं उदाहरण दिले ते काय, बुक, ग्राउंड, स्कूल आणि टीचर. इथं पण तसंच करा. काय करा, पहिला बघा या अक्षरांचा विचार करा. याच्यामध्ये बघा ए काय होणार आहे, 1 नंबरला बी येणार आहे, बुक शब्द 1 नंबरला आला. पुढं ए बी सी डी ई एफ जी 2 नंबर, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस एस आले 3 नंबर आणि टी काय होणार आहे, आपसुकच 4 नंबरला येणार आहे. म्हणजे क्रमानं शब्द लिहिल्यासारखंच होतं. बघा, पहिल्या अक्षरांचा आपण विचार केला आणि काही केलं, ते उत्तर आपण काढले. थोडंसं पुढे जाऊयात. आता याच्यामध्ये जर डीप मधला प्रश्न विचारायचा झाला किंवा मार्क आपला घालवणारा, आपणाला फसवणारा जर प्रश्न विचारायचं म्हटलं तर बघा अशा पद्धतीने काय करता येईल, आपल्याला हे सोडवता येईल. बघा सोपं आहे. तुम्ही काय करता, मुलं काय विचार करतात, 5वीची वगैरे किंवा 4थीची मुलं लहान असतात का, मग पहिलं अक्षर सेम आहे, मग ते गोंधळतात कारण सगळीकडेच बी बी आहे. मग अशा वेळी काय करायचं, तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की परीक्षेमध्ये आपल्याला आडवे शब्द दिले जातील. तुम्ही काय करा, उभे शब्द मांडून घ्या. उभे शब्द लिहिण्याचा फायदा काय आहे, तर इथं आपल्याला तो फायदा दिसतोय. बघा काय फायदा दिसतोय, तर आता सगळीकडे बी बी आहे बरोबर. मग काय करा, जर समान जर काय असेल वर्ण असतील तर त्याच्यावर काट मारून टाका. काय करा, त्याच्यावरती काट मारून टाका. म्हणजे ते त्याचा विचार करायचा नाही, दुसऱ्या अक्षराचा विचार करा. इथं ई आहे, इथं ओ आहे, इथं ए आहे आणि इथं आय आहे. पहिला अक्षर सेम आहे म्हणून आपण काय केलं, दुसऱ्या अक्षराचा विचार केला. मग इथं ए आधी येतो, मग हा 1 नंबरला येईल. त्याच्यानंतर काय होतं, ए बी सी डी ई. बघा इथलं दुसरं अक्षर ई आहे, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एच आय
3 नंबर. जे के आपसुकच काय होणार आहे, हे काय येणार आहे 4 नंबरला येणार. पहिलं अक्षर सेम असेल तर अशा पद्धतीने आपल्याला दुसऱ्या अक्षराचा विचार करून आपल्याला काय करावं लागतं, त्या अक्षरांचा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा क्रमांक काय करावा लागतो, ठरवावा लागतो. लक्षात घ्या. आता हा प्रश्न बघा, जुन्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये इयत्ता 4थीला, जुन्या परीक्षेमध्ये इयत्ता 4थीला डिक्शनरी स्किल नावाचा एक प्रश्न असायचा आणि त्यामध्ये हा प्रश्न विचारलेला बऱ्याच वेळा काय झालेला आहे, हा प्रश्न विचारलेला आहे. आता इथं काय केलंय, यांचा क्रम लावायचा. आता यांचा क्रम लावताना काय की मुलं विचार करतात, सरांनी सांगितलं होतं की पहिल्या अक्षराचा विचार करा. हो, इथं सगळीकडे काय डी आहे, बरोबर, डी आहे, त्याच्यावर काट मारून टाका. दुसऱ्या अक्षराचा विचार करतो, दुसरं सुद्धा सेम आहे, त्याचा विचार करू नका, काट मारून टाका, बरोबर, गोंधळतात चौथीची वगैरे. मग तिसरं पण सेम आहे, इथं काय आहे, तिसरं पण सेम आहे. मग सर आता कोणत्या शब्दाचा, कोणत्या वर्णाचा विचार करायचा, आता चौथ्या वर्णाचा काय करावा लागेल, आपल्याला अक्षराचा विचार करावा लागेल. मग इथं बघा डी आहे, इथं काय आहे, डी आहे, इथं एन आहे, इथं बी आहे आणि इथं डब्ल्यू आहे. यांचा विचार करावा लागेल आपल्याला. हे आपल्याला काय करावं लागतील, यांचा विचार करून ह्या पहिल्या 3 शब्दांचा चालणार नाही, कारण ते समान आहे. मग बघा, डब्ल्यू आधी येतं, बी आधी, एन आधी का डी आधी, तर बी आधी येतं, हा 1 नंबरला आला, बरोबर. त्याच्यानंतर 2 नंबरला काय येईल, मग बघा डी येईल, 3 नंबरला काय येईल, एन येईल, 3 नंबरला हा आला आणि 4 नंबरला आपसुकच काय येईल, देवाईचा शब्द. अशा पद्धतीने काय करायचं, अशा पद्धतीने हा वर्णानुक्रम लावायचा आणि जे जाणारे 2 गुण आहेत ते काय करायचे, मिळवायचे. लक्षात समजलं.